जगद्गुरू तुकोबारायांचे कनिष्ठ चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी जगद्गुरू तुकोबारायांच्याबरोबर कैवल्यमूर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांचाही पालखी सोहळा एकाच पालखीमध्ये घेऊन पंढरपूरला सुरू केला. 150 वर्षे ही परंपरा एकत्र चालली आणि त्यानंतर आता जर्मनीला जगद्गुरू तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज एकाच विमानातनं जात आहेत. हा वारकऱ्यांसाठी फार मोठा आनंदाचा क्षण आहे आणि ह्या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी ह्यांच्या माध्यमातून भाविकांना होत आहे. ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. निश्चितपणाने आनंद वाटतो की खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आज जगामध्ये जर आपण पाहिलं तर 21व्या शतकामध्ये शांतता ही कुठंच नाही, सगळीकडे अशांत आहे. पण आपल्या महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे हिने निश्चितपणाने जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने वैश्विक बनण्याचं कार्य जगद्गुरू तुकोबारायांचा आज 7 समुद्र पार जात आहे. याच्याबद्दल निश्चितपणाने आनंद वाटतो. या ठिकाणी देहू ते जर्मन असा तुकाराम महाराज मूर्तीचा प्रवासाचं हे झालेलं आहे, अनावरण झालेलं आहे. ही मूर्ती 19 एप्रिलला जर्मनीमध्ये ख्रिस्चिम या गावामध्ये याची स्थापना होणार आहे. आमचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सुनील महाराज मोरे व आमचे चालू ह्याच्यातले बी विश्वस्त तिथं जाणार आहे. वाटलं एकदम.